मी, धुकं, जंगल आणि पाऊस. आपण भूतानमध्ये एंट्री करणार आहोत या इथून, या गेट पासून. अरुणाचल प्रदेशमध्ये पावसाळ्याची सुरुवात झाल्याने ढगांचे पुंजके डोंगर माथ्यावर अक्षरशः धडकत होते. अधूनमधून तेच धुकं रस्त्यावर सुद्धा येत होतं. आजूबाजूला छोटी छोटी गावे लागत होती. तिथे त्यांची शेतीची कामे सुरू होती. खरंच तो अनुभव अद्भुत होता. सुप्रभात मित्र हो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचं माझं स्वागत कुणी केले माहिती का? हे बघा, थेट वरुण राजानं. ऐक मला तर टेन्शन आलंय. आता बाईक चालवायची या पावसात भिजत भिजत. थंडी वेगळीच. आई शपथ, आता कसं काय करायचं? पावसाळा चालू झाला इकडे. मान्सूनची सुरुवात या पावसाने. मला गाठलंय मान्सून म्हणजे. ठीक आहे, तुझा चहा प्यायला. कडक कडक चहा मारत. ह्या वेदरचा एक तर काय आनंद पण आहे की मला आता पावसाळा बघायला मिळतोय आणि टेन्शन पण. मस्तपैकी आता चहा आणि बिस्किट आपण खाणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे, तुझं नाव काय? बरं, नाम काय? ओके, जे काय म्हटलं ते तुम्ही ऐकलं असेल, राईट? तर ते नाही त्याचं नाव. पोरगं मगाच बसून कॅमेरा बघून असंच एकदम एक्साइट झालंय की काय आहे नक्की हे, त्याला ब्लॉगिंग नक्की काय ते बघायचं होतं म्हणून आले कॅमेऱ्यात माझ्या. कालपासून मी बोलवतोय. कल से मैं तुम्हें बुला रहा था तो हाँ नहीं बोला ना मेरे से, हाय नहीं बोला ना. मोबाईल था ना तुम्हारे पास? इकडची पण पोरं, सगळ्याकडची पोरं त्या मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत बघा. मोबाईल असला की बाकी कोणी नसलं तरी चालतंय. इकडे काय वेगळी अवस्था नाहीये. इकडे तर रेंज नाहीये. पोरं डाउनलोड करून व्हिडिओ बघत बसलेत आणि नंतर गेम खेळत बसत. आप गेम खेळतो ना? कोणसा गेम खेळतो बताओ? हा, जे काय असेल ते मला पण नाही कळलं. ठीक आहे, अभी देखना वीडियो तुम्हारा, चलेगा? लाज लय पूर्वी. ओके ओके ओके, आ जाओ. हाँ, हाफ फुल. इधर 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 की बैठ बात करो मेरे से. हाँ, क्या कर रही है? कौन था ये? यूमोंगो. यूमोंगोसोर, पत्थर वाला डायनासोर. पत्थर वाला डायनासोर कैसे करता है? यू मतलब पत्थर, हाँ. सोर मतलब डायनासोर. ओके, यू मतलब पत्थर. इसे यूमोंगोसोर बोलते हैं. यूमोंगोसोर, हाँ. यूमोंगोसोर. या. कितना यूमोंगोसोर को बोलते हैं. ओके. हेलो मशीन. ओह, ये क्या मशीन था उसके पास? मशीन गन था. अरे अरे गया गया पीछे गया. ठीक आहे. क्या आज कुठे गायब झाला हा? हा मला एक नाही वेगवेगळ्या कला सांगतोय, त्याच्याकडे काय काय आहेत त्या बघतोय. हा हा, ऊपर में एलियन का शेप. एलियन का शेप. हाँ, क्या ग्लू है. ओह नाइस. स्वाम्प फायर. उसका मतलब क्या है? स्वाम्प फायर मतलब ना वो घास से भी बड़ा है ना. घास से भी बड़ा है? नहीं, मतलब वो ना, हाँ, घास का पावर भी है ना उसका पास, और आग का भी. पर जितना भी मार लो ना वापस ठीक हो जाएगा. वापस ठीक हो जाएगा? हाँ, क्योंकि घास को तोड़ देने से वापस ठीक होते हैं. तर ब्रेकफास्टमध्ये बघा काय आहे. फ्राईड राईस म्हणजे तो व्हेजवाला आहे. त्याच्यानंतर कारलं आहे, एक चटणी आहे आणि एक लोणचं आहे. बांबूचं लोणचं आहे हे, बाय द वे. ब्रेकफास्ट करून झालेला आहे. आता मी या इथून निघायचा प्लॅन करतोय, पण पाऊस बाहेर आहे, जिरी जिरी अजूनही आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलंय. बट काय करणार, आपण इथे जास्त दिवस नाही थांबू शकत. बट एनिवेज आता मी आहे यांच्या घरी, तर यांचा देवारा आपण बघून घेऊयात कसा देवारा असतो. म्हणजे प्रॉपर त्यांनी स्पेस ठेवलेली आहे देवाऱ्यासाठी. तर हा असा देवारा आहे यांचा. देवाऱ्यामध्ये पहिल्यांदाच आपण बघतोय तर हे 14वे दलाई लामा
पण या इथे गौतम बुद्ध, अजून कोणती तरी देवी, वरती बघा. ओहो हो. आता हे नक्की काय आहे ते आपल्याला काही समजणार नाही, बट येस अशा पद्धतीने यांचा देवारा असतो. ही गोष्ट सगळीकडे फिक्स असते. मेणबत्ती, घंटी, ह्यांची घंटी नाही रे, ह्याच्यात काय. ओके, फुलांच्या पाकळ्या. या इथे काय आहे अजून. तर खरं तर हे त्या आजोबांना जर विचारलं तर ते खूप मोठं आपल्याला काहीतरी प्रवचन देतील, त्याच्यामुळे आपण निघूया. कारण की कालपासून ते इतकं मला सांगतायत ना काय 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 ते एकतर मला त्यांच्या भाषेत कळतच नाही, म्हणजे त्यांची जी टोन आहे ती समजत नाही आहे, पण मी ऐकून घेतो आहे. बऱ्याच गोष्टी मला समजलेल्या. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे, त्यामुळे आपल्याला आता निघावं लागतं आहे. सगळं पॅक करून मी आता बॅग वगैरे प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली आहे पाठीमागची, आणि पॉन्चो घालून निघणार आहोत आपण. अरे देवा, मला असं वाटलं की सकाळी आपण जरा गाव एक्सप्लोर करू, इकडची शेती दाखवू, इकडे अजून काही नवीन गोष्टी असतील त्या बघूयात, बट काहीच करता नाही आलं. निघावं लागतात, उशीर झाला आहे, 10 वाजतात. इकडे टाईम पण कळत नाही लवकर. चला आवरूयात. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. निघूयात आपण आता. काय डेंजरस रोड आहे हा. माझ्याशिवाय कोणीच नाहीये. मी, धुकं, जंगल आणि पाऊस. आणि मगाशी मला त्या तिथे ना ते राज्य प्राणी इथला दिसला, तो मिथून, आणि ते केवढे मोठाले होते, जंगली होते ते. बाय द वे ते रस्त्याने फिरतायत. नशीब आपल्याला काय केलं नाही. ऐक, आता टेन्शन आलं. बाय द वे मला इथं रेंज नाही आहे, मला समजत नाही की मी नक्की कुठे आहे, कारण की आजूबाजूला सगळं धुकं आहे. हे बघा, काहीच कळत नाही आहे, ना डोंगर दिसत आहे ना काय. रस्ता जातोय, फक्त ते शेरगावचं कधी कधी येतं आहे, बट शेरगाव सोडून तर रुपावालं काहीतरी लोकेशन मला दाखवतं आहे. तेही त्याचे बोर्ड लावलेलं असतात ते. बाकी आपलं इंटरनेट तर काय चालतच नाही आहे, त्यामुळे जरा टेन्शन आलं आहे. थोड्याच वेळात मी शेरगावला पोहोचलो. तिथल्या लोकांनी जवळच एक वॉटरफॉल असल्याची माहिती दिली, आणि तो बघण्यासाठी मला थोडा आडमार्ग घ्यावा लागला, आणि त्यात हे वॉटर क्रॉसिंग करावं लागलं. हो, फायनली आपल्याला वॉटर क्रॉसिंग आलेलं आहे. ते शूज दिसणार आहेत. डेंजर होतं हे. लागली माझी, तर जाताना अजून लागणार आहे माझी. सर्वात मेन लागलेली आहे माझ्या शूजची. शूज भिजलेला आहे. हात एकदम थंड पडलेले आहेत, आणि मेन म्हणजे आता माझे शूज पण भिजलेले आहेत. खोकला आलेली आहे, वाट लागली माझी. यस, पण एक आपण पॉईंट आज कव्हर करतो राईडच्या मध्ये, ते म्हणजे वॉटरफॉल. लेट्स गो.
बाय बाय. चावी घेतो, निघतो. इथे काहीतरी रिसॉर्ट दिसतंय मला. तो वॉटरफॉल बघण्यासाठी गेलो तर खरा, पण तो निसर्ग निर्मित नाही हे मला दृश्य पाहिल्यावर कळलं आणि माझा पोपट झाला. ओके, सो टाकी आपण आता फुल केलेली आहे आणि आपण आता थेट गाठणार आहोत गुवाहाटी. आज कसल्याही परिस्थितीमध्ये, कारण की आता खूप झालं इकडे पाऊस जोरात आलेला आहे. पावसाचं वातावरण असल्याकारणाने आपण भिजत तर नाही राईड करू शकत. इकडे आधीच आजारी आहे आणि आता आपल्याला व्हिडिओ एडिट पण करायचे. सो लेट्स गो. शेरगाव सोडल्यावर माझं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं कलकथम, जिथे पोचण्याचा सुद्धा एक सुंदर प्रवास होता. अरुणाचल प्रदेशमध्ये पावसाळ्याची सुरुवात झाल्याने ढगांचे पुंजके डोंगर माथ्यावर अक्षरशः धडकत होते. अधूनमधून तेच धुकं रस्त्यावर सुद्धा येत होतं. आजूबाजूला छोटी छोटी गावे लागत होती. तिथे त्यांची शेतीची कामे सुरू होती. खरंच तो अनुभव अद्भुत होता. पण हे सगळं अनुभवायचं म्हटलं तर तेवढाच त्रास सुद्धा सहन करावा लागतो. परवापासून आजारी होतो, पण तरीही त्या आजारासोबत मी अशा पावसात आणि थंडीत बाईक राईडचा आनंद घेत होतो. कलकथम नंतरनं एक घाट सुरू होतो, जो की खूप मोठा आणि अरुणाचल प्रदेशमधला शेवटचा घाट, जिथे ही पर्वत रांग संपते. त्या घाटातून थेट आसाम राज्याचा संपूर्ण प्रदेश मला दिसत होता. घाट संपल्यावर मी एका अशा ठिकाणी पोहोचणार होतो जिथून थेट मी दुसऱ्या देशात प्रवेश करू शकणार होतो, आणि ते ठिकाण म्हणजे भैरवकुंड. भैरवकुंड गेले, भैरवकुंड गेले, भैरवकुंड. नाली देख रहे वो आगे में ना. हाँ नाली है ना. हाँ, सीधा जाना है. वहाँ पे तो मुझे उन्होंने वापस भेजा. वो गेट था, क्या बोलते उसको, पुलिस वालों ने वापस भेजा मुझे. भैरवकुंड तो वहाँ नीचे है, वहाँ से तो सोचा होगा ऊपर जाएगा, मास बात सोचा होगा. इथे थोडा गोंधळच झाला. भैरवकुंड सारख्या मोठ्या ठिकाणी जाण्यासाठी इतका कच्चा रस्ता कसा काय असू शकतो, असा मला प्रश्न पडला. ये भूटान बॉर्डर तो कहाँ पे है? इस साइड में. ओह माय
माय गॉड, इतक्या जवळ. शिट. थँक्यू फॉर विजिटिंग इंडिया. आपण भूतानमध्ये एंट्री करणार आहोत या इथून, या गेटपासून. ओह शिट, रिअली. ही आहे इंडिया आणि भूतानची बॉर्डर. फायनली आपण पोचलो आहोत भूतान बॉर्डरला. करायची का इंटरनॅशनल एंट्री? फायनली मित्र आपण पोचलो आहोत इंडिया भूतान बॉर्डरला. सो या इथून पलीकडे आहे भूतान. सो ही खूप वेगळीच वाईब येते, कारण की मी गेलो तो इंडिया चायना बॉर्डरला बुमला पासला. तिथे एक वेगळ्याच लेवलची सिक्युरिटी होती. या इथे इतकं फ्रेंडली वातावरण आहे की नॉर्मली काय होतं की इथले जवळपासचे जे काही गाववाले असतात ना, ते ये जा करत असतात. 1 किलोमीटरपर्यंत त्यांचा एक परिघ आहे, ज्याच्यामध्ये ते, कारण की त्यांचे रिलेटिव्ज वगैरे वगैरे हे सगळे आहेत. फक्त बॉर्डरने जरी डिवाइड असले तरी ते त्यांच्या धर्माने किंवा त्यांचे रिलिजन वगैरे ते एकसाथच फॉलो करत असतात. त्यामुळे ती लोक ये जा करत असतात. भूतानने सध्या थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत इंडियन टुरिस्टवरती, त्याच्यामुळे आपल्याला पासपोर्ट वगैरे किंवा परमिशन वगैरे घ्यावी लागते. त्यामुळे आपण आता पलीकडे जाऊ शकत नाही. सो फक्त येस, आता मी ह्या रूटने जातच होतो गुवाहाटीला, तर म्हटलं इंडिया भूतानची बॉर्डरसुद्धा आपण बघून जाऊयात. एक नवीन माइलस्टोन आपण कव्हर करू या जर्नीवरती. सो फायनली आपण ते कव्हर केलेलं आहे. भैरवकुंडला बाय बाय करून थेट 130 किलोमीटरचा प्रवास करून मी गुवाहाटी गाठलं आणि माझ्या तवांग राईडचा शेवट झाला. हा दादा आलेत परत. मी वेट करत होतो, मला माहिती होता आज ना उद्या येणारच आहेत म्हणून. अरे जाम वैतागलो मी. हा काय खतरनाक रस्ते ते. अरे लय डेंजर रस्ते तिकडले. म्हणजे काय बोलायला नको, दमलो. आणि हा 100 किलोमीटरचा जरी रस्ता असला हा नॉर्मल, तरी संपत नव्हता माझा आत्ताचा इथला. आत्ताचा हा वळलो. म्हणजे मी ते जे भूतान बॉर्डरला जाऊन आलो का, तिथून मी गाडी किती स्पीडला चालवते तरी सुद्धा पोचता म्हणलं लवकर कधी पोचायचं मी. एकतर घाट संपत नव्हता, तो भाग वेगळाच, त्याचं तर वेगळंच टेन्शन असायचं. आणि मला सकाळी लागली ही पाऊस लागला मला सकाळी. आज सकाळी भिजलो मी. इथे शूज भिजला प्रॉपर. हो ठीक आहे. आणि त्या थंडीत मी तो घाट उतरला, आसाम मध्ये आलो. हो तेव्हा मला कुठेतरी बरं वाटलं, तेव्हा जरा नॉर्मल झालं. आता तरी इथं गेल्या 2 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालूच होता. होय का? हा आता कुठेतरी आज रिकवर म्हणजे कव्हर झालं नाहीये. हा, तर माझी वाट लागली असती. बरं झालं आता मस्त चला कव्हरिंग वगैरे होती. चला काही टेन्शन नाही. ह्याला काही टेन्शन नव्हतं, त्याचं टेन्शन नाही, टेन्शन माझंच होतं. अरे पण तू अजून कसं काय एवढं उशीर? मी स्टे केला आणखी. काय तुझं राव, मजा आहे तुझी. लाईफ अशी पाहिजे. बाय द वे कोण आहे कॅमेराच्या पाठीमागे? हा बघा शुभम आहे. मला असं वाटलं की शुभम गेला असेल, पण आहे. नाही मला माहिती होतं आज ना उद्या तर येणारच आहे. तेवढं थोडंच एक्सटेंड करून घेतलं मी, आणखी थोडंसं लेट जाऊ. या वीक मध्ये निघून जाईल मी इथनं. होय ना, चालतंय की. चलो तोपर्यंत मजा करू. चला नक्कीच.